नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी दिनेश कांबे, स्टेट हेड महाराष्ट्र, मल्टीप्लेक्स ग्रुप ऑफ कंपनीज बेंगलोर. मी आलेला आहे आज मिलिंदजी देशमुख, राहणार टेंभुरखेडा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. शेतकरी बंधूंनो, माझ्यासोबत आहेत येथील जय गुरुदेव कृषी सेवा केंद्राचे संचालक गीतेशजी केवटे साहेब आणि आमचे जिल्हा प्रतिनिधी रमेशजी, आणि सोबत आहेत आमचे मिलिंदजीचे वडील. हे सुद्धा एक MSc काय आपलं BSc बायोलॉजी झालेला आहे आणि अत्यंत जमिनीतील पाण्यावर खूप रिसर्च केलेला आहे आणि त्यांचे मोठे बंधू आहेत. शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी वरुड आणि या मोर्शी किंवा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ एवढा महत्त्वाचा आहे की शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे सध्या, आंबिया बहार या ठिकाणी 80 ते 90% शेतकरी या भागात आंबिया बहार घेतात. आता मी आंबिया आणि मृगमध्ये दोन्ही बागातनी उत्कृष्ट आमचं काम आहे आणि मल्टीप्लेक्स तंत्रज्ञानामुळे आज भरपूर शेतकऱ्यांमध्ये एक विक्रमी उत्पादनाची लेवल आम्ही घेऊन गेलेलो आहोत. तर या ठिकाणी मागील वर्षी आमच्या गीतेश भाऊंनी एक संत्रा परिषद या काटोल नगरीमध्ये घेतलेली होती आणि त्या संत्रा परिषदमध्ये भरपूर पंचक्रोशीतील शेतकरी होते. त्यातीलच आमचे एक मिलिंदजी देशमुख यांनी सुद्धा सहभाग घेतला आणि त्या माध्यमातून या शेतावर एक सरळ ट्रीटमेंट सुरू झालेली आहे मल्टीप्लेक्सची. आणि या ठिकाणी इतका अद्भुत फरक झालेला आहे की मला यांचा 8 दिवसाच्या आधी एक कॉल आला की साहेब, आम्ही यावर्षी आंबिया बहाराचं 1200 झाडामध्ये 150 टनचं विक्रमी उत्पादन घेतलं आणि विशेष या भागामध्ये यांच्या शेतात एकही फळ गळलेलं नाही. काकाजी, फळं उचलले तुम्ही यावर्षी? आणि यांना लागूनच याच ठिकाणी धुऱ्याला धुरा एक बगीचा आहे. 50% गळण त्या ठिकाणी झालेली आहे. थोडासा कॅमेरा फिरवतो. हे पहा, बाजूलाच बगीचा आहे ज्याच्यामध्ये उकरी केलेली आहे आणि इथं 100% गळणच झालेली नाही आहे आणि यांना फळं उचल्याचंही काम नाही आणि अत्यंत क्वालिटीचा माल. आम्ही आता संत्र सुद्धा खाल्ले या ठिकाणी. संत्र्याची पिकिंग क्वालिटी, गोडवा, शायनिंग आणि संत्र्याचं वजन एवढं जबरदस्त आलेलं आहे आणि भरपूर पैसे झालेले आहेत. तर शेतकरी बांधवांना माझं एकच नम्र विनंती आहे की आम्ही ज्या प्रॅक्टिसेस मिलिंद भाऊंच्या शेतावर केल्या, याच्यामध्ये आम्ही यांना फायटोप्तोऱ्या करता, ज्याच्यावर आपला डायबॅक येऊन फळांची अतोनात गळण होते, कॉकबनचा अटॅक येतो, देठचुकीचा अटॅक येतो, त्यासाठी आम्ही फुटीच्या वेळेस म्हणजे दुसऱ्या पाण्यासोबत पहिली ड्रिंचिंग आणि एकदा पावसाळ्यात जून जुलैमध्ये दुसरी ड्रिंचिंग, ह्या फक्त 2 ड्रिंचिंग यांनी केल्या. बाकी आपण सॉइल अप्लिकेशनमध्ये काही बरेचसे मल्टीप्लेक्सचे खतं, अन्नपूर्णा, भूमी संजीवनी, नवजीवनजी, सृष्टी, त्यानंतर ड्रिंचिंगमध्ये निसर्ग, बायोजोडी, जीवरस, हा एक वेगळा फॉर्म्युला आम्ही 10 वर्षापासून जे काम याच्यामध्ये चालू केलेलं आहे संत्र्याच्या फायटोप्तोऱ्यावर, त्याच्यावर एक चांगलं रिसर्च झालं आणि खूप चांगले रिझल्ट या ठिकाणी येत आहेत. सोबतच मी एक नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा शेतकऱ्यांना आणली. जसा की हा संत्रा म्हणजे काचाचं भांडं, तोडल्यानंतर हे खराबच होणारी चीज आहे. तर याच्यावर सुद्धा माझं एक मोठं रिसर्च सुरू आहे. तुमचे फळं तोडल्यानंतर सुद्धा 1 महिना तुम्ही कुठेही ठेवा, कोल्ड स्टोरेज ठेवायचं गरज नाही, तरी तुमचे फळं जसे झाडावर आहेत तसे ॲज इट इज राहतील. याच्यावर सुद्धा माझं मोठं संशोधन सुरू आहे. त्याच्यावर बऱ्याच प्रॅक्टिसेस झालेल्या आहेत, काही प्रॅक्टिसेस अजून सुरू आहे. तर त्याचं सुद्धा आम्ही एक चांगलं काम केलं. तर मी आमचे जे गुरुदेव कृषी सेवा केंद्राचे संचालक आहेत गीतेश भाऊ, काय वाटते तुम्हाला बगीच्यामध्ये की तुम्ही ज्या ट्रीटमेंट केल्या तर शेतकरी हॅपी आहे, तुम्ही हॅपी आहे, आणि तुम्हाला इतर ज्या लोकांनी ट्रीटमेंट नाही केल्या आणि इथं केल्या त्याच्यात काय फरक वाटतो? नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी जय गुरुदेव कृषी केंद्र वरुड यांचे संचालक गीतेश केवटे बोलतोय. आम्ही मागल्या वर्षी वरुडमध्ये संत्रा परिषद घेतलेली होती. त्यामध्ये मिलिंद भाऊ देशमुख हे साहेबांना जुडले त्या माध्यमातून. तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे ट्रीटमेंट केली कांबे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, तर त्यांच्या बगीच्यामध्ये 0 गळण झाली असं त्यांचं म्हणणं आहे स्वतःचा फार्मरचं. आणि इथून इकडे तुमचं काय म्हणणं राहील, शेतकऱ्याला काय संदेश द्याल तुम्ही हे सांगा. नमस्कार, मी मिलिंद देशमुख. सरांनी ची जे इथे मीटिंग झाली होती वरुडला, तिथे मी आल्यानंतर त्यांना भेटलो आणि नंतर मी त्यांना शेतात पण आणलं आणि त्यांच्यानुसार जे ट्रीटमेंट केली त्याचा मला भरपूर फायदा झाला आहे. माझ्या इथे गळण पण कमी झाली, म्हणजे गळण झालीच नाही तशी गदान असल्यानंतरही. आणि स्प्रेइंग पण सरांच्या हिशोबाने केली, ड्रिंचिंग पण केली 2.
त्यामुळे मला फायदा खूप झाला. बढिया. सर दादा तुमचं काय म्हणणं आहे? गळण लदा नसूनही झाली नाही? मी यावेळेस बघितलं की ऍक्च्युली माझ्या साईडचे बगीचे आहेत तर तो उचलू थकून गेला होता. त्यांनी 5 ते 6 वेळा उचलल्या संत्रे. नंतर मी मला सांगे कोणी की खूप गळण चालू आहे. मग म्हटलं आपल्या शेतात गळण चालू आहे का म्हणून मी पाहायला आलो ऍक्च्युली अजून. बरोबर. तर आपल्या शेतात काहीच नाही मिळालं. हे दुसऱ्याच्या शेतातली समोरच्यांनी मला माहिती दिली की गळण तर खूप चालू. व्यापारी आले होते, तुमच्या शेतात तर खूप गळण आहे. कारण की ऍक्च्युली धुरा नसल्यामुळं ते कसं वाटलं कोणाला की आपलंच शेत आहे का. येस येस येस. मग मी म्हटलं नाही बाबा गळण तर होती नाही ऍक्च्युली. मग परत आलो तर बघितलं तर आपल्या शेतात नाही होती, त्यांच्या शेतात एवढी होती की खूपच अति प्रमाणात. आणि यावर्षी पहिल्यांदा आजपर्यंत तर उचललेच मी, पण ह्यावेळेस मला बिलकुलच एक पण बाई उचलली म्हणजे लावली नाही मी संत्रा उचलला. व्हेरी गुड. खूपच चांगलं म्हणजे result भेटला मला. ऍक्च्युली काय झालं माहित आहे का, धुऱ्याला धुरा असलेल्या शेतामध्ये अतोनात गळण झाली, या ठिकाणी गळण नाही झाली. आणि मिलिंद भाऊंचे वडील, दादाचे वडील आमच्या सोबत आहेत. खूप चांगलं काम आहे, यांनी गावासाठी सुद्धा चांगलं काम केलं. एक पाण्याचं रिसर्च करतात, म्हणजे बोर जिथं मारायचा तिथं पाणी कुठं आहे याचं रिसर्च करून यांनी कंटिन्यू 5 ते 6 वर्ष याच्यावर काम केलं. आणि आज त्यांच्या दोन्ही बगीच्यामध्ये खूप पाण्याचा स्रोत आहे. काकाजी कसं वाटते तुम्हाला बगीचा दरवर्षीपेक्षा? नाही, एकदम चांगला आहे. चांगला राहिला, समाधान आहे. समाधानी काम आहे. तुमच्याशी भेटल्यामुळे आम्हाला बराचसा फायदा झाला. बढिया बढिया, धन्यवाद. तर शेतकरी बंधूंनो, माझी एक नम्र विनंती आहे की आंबिया उत्पादक शेतकरी सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गळणसाठी त्रस्त सर्व काही करतात, शेवटच्या स्टेजला जे गळण होते ना त्याला कोणीच थांबवू शकत नाही. ते गळण कशी थांबवायची याच्यासाठी आम्ही एक चांगलं वर्किंग या एरियामध्ये सुरू केलेलं आहे बऱ्याच वर्षापासून. जे शेतकरी आमच्याशी जुळलेले आहेत, मोर्शी, लोणी, त्यानंतर आपलं हिवरखेड, वरुड, आता मी जाणार आहे इथून आता काटोल, सावनेर, त्यानंतर आमचं नरखेडमध्ये खूप जोरात काम आहे. त्या ठिकाणी भरपूर शेतकरी जुळलेले आहेत. बाकी शेतकऱ्यांनी